आज गेलो होतो कॅन्टीनमध्ये, म्हणजेच कॅन्टीनला जायचं होतं. तर आता म्हणजे गेटच्या बाहेरच्या कॅन्टीनला जायचं होतं, तर तेच काही चाललं होतं आता. आणि पाय जावं लागलं, कारण की फौजी पण गेले होते ऑफिसला. आणि आमच्या आरू मॅडम कुठं पण गेल्या ना, काही गप्प बसत नाही. तर त्यांचं चाललं होतं म्हणजे कॅन्टीनचा दरवाजा तोडायचं काम पार. तर इतकं आदळत होते ना की बस उघडायला. तर मस्त असं कॅन्टीनचं सामान वगैरे घेतलं संपूर्ण असं. आणि एवढं काही भेटलं नाही, तर भरपूर अशी कॅन्टीनच्या सामानची शॉपिंग केली आम्ही मैत्रिणींनी, म्हणजे आम्ही मिळून सगळ्यांनी. आणि आता फायनली म्हणजे आता चला म्हटलं आता घराकडं. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. कसं काय आहे सगळे, मजेत ना? आणि मजेतच असायला हवं. तर पुन्हा आजच्या दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. म्हणजे डेली तर आपले तसे नवीन व्हिडिओ येतच असतात कायम, म्हणजे डेली असे ब्लॉग. पण आज पण तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते आपल्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर चला आजचा ब्लॉग करूया सुरू. तर आज आहे ना, मी मस्त अशी रेडी झाले होते. तर तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल आज म्हणजे रेडी होऊन आता ही कुठं चालली नेमकी. तर म्हणजे दुपारची वेळ आहे आणि आता म्हणजे मला जायचं होतं कॅन्टीनमध्ये. म्हणजे मला काय जायचं नव्हतं तसं, तर माझ्या मैत्रिणी चाललेल्या आहेत. तर म्हणजे कालपासून नागालँडमध्ये, म्हणजे इथं दिमापूरमध्ये ना आपण जिथं आहेत आता सध्या तिथं, तर कालपासून इतकी तुफान बारिश, हवा, वादळ इतकं चालू आहे ना की बस म्हणजे काही विचारायचंच नाही, त्याचं काही म्हणजे विषयच नाही म्हणायचा. कारण की भरपूर अशी चालू आहे. त्याचबरोबर आज पण घरातले संपूर्ण असे कामावर आले, इतका उशीर झाला ना की बस. कारण की म्हणजे सकाळपासून पण पुन्हा एकदा म्हणजे इतका जोरदार पाऊस झाला ना की संपूर्ण असं पाणी पाणी करून टाकलं पावसाने. आणि चक्क म्हणजे आश्चर्य वाटते की आता मार्च महिना चालू आहे लगभग, आणि आपल्या महाराष्ट्रात म्हणजे किती म्हणजे आता जोरात मला असं वाटतं गरमी चालू आहे संपूर्ण असे. कारण की मी जेव्हा पण फोन करते ना मम्मीला त्यांना त्यावेळी, तर ते कायम सांगतात भरपूर अशी गरमी चालू आहे इकडं, आणि तिकडंच कशी तुम्हाला थंडी आणि अजून म्हणजे पाऊस वगैरे चालू आहे. तर खरं असं म्हणजे मला पण पहिल्यांदा काय एवढं असं म्हणजे खरं वाटत नव्हतं फौजींचं. ते सांगायचे इकडे आले ते तेव्हा, तर त्यावेळी. पण जेव्हा आता इथं आली आहे ना त्यावेळी खरंच कळतंय की इथल्या वातावरणाचं कसं काय. म्हणजे घडीत असेल तर घडीत तसं म्हणजे पाऊस नाही तर घडीत ऊन, हे तर चालूच आहे कायम. कारण की एकसारखं वातावरण ना कधीच इकडं नसणार, म्हणजे कधीच बघायला भेटणारच नाही आपल्याला. की म्हणजे आता ऊन पडलंय चांगलं राहिले असं कधीच होत नाही. म्हणजे क्षणात कधी पण पाऊस येतोय आणि एका क्षणात कधी पण ऊन पडते. सकाळी पण असंच झालं काहीतरी, म्हणजे संपूर्ण नाश्ता वगैरे केला आणि आज काही तब्येत एवढी बरोबर वाटत नव्हती ना, त्यामुळे जरा खूप लेट झालं तर उठायला. तर असंच होतं एखाद्या 2 दिवशी ना म्हणजे भरपूर अशी लवकर उठून जाते, नाही तर एखाद्या दिवशी असाच भरपूर असा उशीर होतो. म्हणजे त्याला कारण होतं की आज तब्येत थोडी बरोबर नव्हती, यामुळे म्हटलं जाऊ द्या आणि लेटच उठूया. आणि त्याचबरोबर आज सकाळी म्हणजे पावसाने पण लवकर हजेरी लावून टाकली, यामुळं संपूर्ण धीरे धीरे करता संपूर्ण कामालाच उशीर होत गेला. म्हणजे आज जायचं होतं कॅन्टीनला, म्हणजे कॅन्टीनला जायचंय ना, तर यामुळं म्हटलं आता त्याला तसं 1 तास आहे अजून जायला. 2:15 वाजलेत मला वाटतं, 3 ते 2:15च्या दरम्यान निघू आम्ही. पण म्हटलं ते अगोदर थोडा ब्लॉग वगैरे शूट करावा आपला, कारण की जाता वेळे मग पुन्हा आलं ना मग काही होणार नाही. आणि आरू मॅडम उठल्या का मग तर काही विषयच नसतो. तुम्ही तर बघितलंच याच्या अगोदरच्या ब्लॉगमध्ये. ती आली ना संपूर्ण आपला कम्प्लीट ब्लॉग कधीच होत नाही यामुळं. तर आता मस्त अशी झोपली आहे ती, उठली ना तिला थोडंफार खायला घालीन आणि मग जाऊ. तर आता मस्त अशी झोपली आहे 2 तास, आता काही उठत नाही मस्त अशी. आणि आज लवकरच तिला झोपी लावलं होतं, कारण की म्हटलं आता 3 ते 3:30च्या दरम्यान आम्ही जाणार, अजून तरी 1 तास आहे. म्हणून म्हटलं की तोपर्यंत तिची मस्त अशी झोप पण होईल आणि सारखी चिडचिड पण नाही व्हायची झोप नाही झाली तर. आणि मग त्या दरम्यान मग 3 ते 3:30च्या दरम्यान मग आम्ही जाणार आहोत कॅन्टीनला. तर म्हणजे आता आहे ना 2 कॅन्टीन आहेत इकडं, म्हणजे एक आपल्या कॅम्पच्या बाहेर आहे आणि एक कॅम्पच्या आतमध्येच आहे. तर म्हणजे त्या कॅन्टीनमध्ये पण आहे ना मला वाटतं काल का परवा ना नवीन सामान संपूर्ण असं काय आले, पण ते अजून लावायचंच काम चाललंय, ते काय अजून चालू नाही झाली संपूर्ण अशी. तर बाहेर जी कॅन्टीन आहे ना, तर म्हणजे ना 1-2 मैत्रिणी मिळून आणि मी काही अशा तिघी मिळून जाणार आहोत तिकडं. तर म्हटलं येऊ चक्कर मारून. मला पण आहे ना म्हणजे एक डेली यूजसाठी क्रीम पाहिजे होती. तर मार्केटला आज जाणार उद्या जाणार असं करता करता ती राहून जाते. आता भरपूर दिवस झाले काय म्हणजे यूज करतच नव्हते, म्हणजे पावडर्स लावायची संपूर्ण असं. तर म्हटलं आता एखादी क्रीम तरी यूज करावा डेली यूजसाठी, मग जेणेकरून म्हणजे नॅचरली आपला ग्लो पण राहतो डेली. तर यासाठी तर म्हटलं आता चला आता
बघू एकदा जाऊन, म्हणजे जर असली तर येऊ घेऊन, नाहीतर मग दुसरं काय भेटलं तर आणू, नाहीतर मग तसंच यावं लागून मोकळं. म्हणजे मला जी पाहिजे आहे ना ती भेटली तर आणन, नाही तर बाकीचं काहीच नाही आणणार एरवी. फौजींनी सांगितले. आता माझं कॅन्टीन कार्डचा पण इश्यू झालाय की तो माझा म्हणजे गावाकडे राहिलंय का इकडं आणलंय त्याचं पण एवढं लक्षात नाही. इथं तर भेटूच नाही राहिलं. मला असं वाटतं गावाकडेच राहिलं असणार आहे. ते पण मला ज्यावेळी फौजी म्हणजे गावाकडे होते ना त्यावेळी माझ्याकडेच देऊन गेले होते नेमकं. पण आता नेमकं लक्षात पण नाही ते कुठं असं कुठं नाही. त्याचं असलं तर घरीच असतं, दुसरं म्हणजे मी कुठंतरी घाई गडबडीत आहे ना कप्प्यात इकडे तिकडे ठेवून दिला असेल कबडच्या. तर त्याचं काही म्हणजे आता गावाकडे गेल्यावरच कळंती, नाही तर बाबांना सांगावं लागेल फोन करून शोधायला. म्हणजे अलमारी वगैरे ओपनच आहे. तर त्यासाठी ते आता शोधून शोधून मी दमले, पण इथं काय मला भेटेना. तरी पण अजून शोधावं लागणार आहे, कारण की ते एक मेन आहे म्हणजे कॅन्टीन कार्ड. फौजींचं सेपरेट आहे, माझं सेपरेट आहे. तसं प्रत्येकाचं राहतं. त्याचबरोबर बाबांचं पण आहे त्यांच्याकडं गावाला, कारण की त्यांना पण म्हणजे तिथं का आपल्या म्हणजे ना MRC मध्ये MRC आम्हाला जवळ आहे. तर तिथे ना भरपूर अशी म्हणजे सगळ्यात मोठी कॅन्टीन तर मला वाटतं तिथंच आहे. म्हणजे आम्हाला तर जायला 10 मिनिटं लागतात फक्त तिथं, कारण की आम्ही प्रॉपर नगरमध्येच आहोत, म्हणजे थोडंफार लांब त्यापासून. तर तिथंच आहोत. तर यामुळं म्हणजे एवढा वेळ लागणार नाही. तर त्यांना पण घरगुती सामान वगैरे कधी काय आणायचं असलं ना तर ते तिथले तिथं जातात आणि येतात पण घेऊन. आणि फौजींची ओळख पण आहे ना, यामुळे ते सांगतात पण त्यांच्या मित्रांना म्हणजे पुढे फोन करून की बाबा येऊ राहिलेत भाबा, त्यांना सामान वगैरे व्यवस्थित असं घेऊन द्या. तर ते पण काही भरपूर अशी मदत करतात. मग तर आता मला जायचं होतं म्हणजे कॅन्टीनमध्ये. तर आता सकाळी म्हणजे ज्यावेळी त्या म्हटल्या ना मला, त्यावेळी माझ्या लक्षात आलं. तर म्हणजे फौजींची पण भरपूर तळतळ झाली. त्यांना वाटलं हारलं का काय असं, नाही का. पण नाही, नसलं हारलं तर नसेल, कारण की मी दुसरीकडं तर कुठं घेऊन जात नाही ते कॅन्टीन कार्ड वगैरे, ते घरीच राहतं कायम. तर यामुळं म्हणून आहे ना आता त्यांचं कार्ड घेतले. आणि त्याचबरोबर ATM कार्ड पण लागतं, कॅश काय घेत नाही तर तिथं, यामुळं तर ते काही घेतले. म्हटलं आता जावा आज कॅन्टीनला. आणि जे डेली यूजमध्ये म्हणजे मला आहे ना क्रीम पाहिजे होती, लॅक्मेची पाहिजे होती. म्हटलं एकच घ्यावा, पण चांगली ब्रँडेड घ्यावा, कारण की दुसऱ्या घेतल्या ना म्हणजे हलक्या क्वालिटीच्या. त्यामुळे आहे ना म्हणजे काही म्हणजे आपल्या चेहऱ्याला इफेक्ट तर काही होत नाही. म्हणजे इफेक्ट म्हणजे आहे ना त्याचं आहे ना म्हणजे डॅमेज वगैरे होते आपली स्किन, नाहीतर नंतर म्हणजे आपले पिंपल्स वगैरे पण येतात, काही पण होतं. आणि म्हणजे आपले त्याच्यावर काही परिणाम पण होत नाही. म्हणजेच आपल्याला ती क्रीम वापरून आहे ना म्हणजे फरक पण पडल्यासारखं बिलकुल असं वाटत नाही. यामुळे ना आता खूप दिवसाचं चाललंय म्हणजे आता कोणती यूज करू, नेमकी कोणती यूज करू. पहिल्यांदा भरपूर दिवस झाले म्हणजे नवीन लग्न झालं ना, तर त्यावेळी मी रूपमंत्राची क्रीम यूज करायची डेली यूजमध्ये. पण ते नंतर मला 2-3 वर्ष झाले मी आता डेली यूजसाठी कोणतीच क्रीम यूज नाही करत. म्हणजे नुसता पावडर लावते बस, बाकी काहीच नाही. आणि मी मागच्या ब्लॉगमध्ये म्हणजे शेअर केलं होतं की मी फेशियल वगैरे घरी केलं होतं ना, तर त्याने मस्त असा ग्लो आलता चेहरा. माझ्या मैत्रिणी सुद्धा मला म्हणत होत्या की म्हणजे त्यांना तर माहीत पण नव्हतं, मी सांगितलं पण नव्हतं, तरी त्या सगळ्याजणी म्हणायच्या म्हणजे खूप चेहरा ग्लो आलाय तुझ्या. मला असं वाटतं एन्जॉय काढलं वातावरण तुला सूट झालंय यामुळं. पण मग मी नंतर सांगितलं त्यांना, तर म्हटलं नाही मी फेशियल वगैरे केलंय यामुळं ग्लो आलाय. तसं नॅचरली राहतो, पण असं फेशियल केलं ना मस्त असा ग्लो येतो. तर अजून पण मस्त असा ग्लो आहे चेहऱ्यावर. आणि तुम्ही जर तो ब्लॉग बघितला नसा ना तर त्याची लिंक ना मी या ब्लॉगच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तर तुम्ही नक्की जाऊन म्हणजे बघा. आणि त्यानुसार केलं ना घरगुती तर सिंपल असं आहे. आणि मी संपूर्ण असं म्हणजे स्टेप बाय स्टेप सांगितलं पण आहे कसं काय करतात काय. तर त्यानुसार तुम्ही पण करू शकतात किट आणून घरी. मस्त असं आहे आणि पैसे घालायची काही टेन्शन नाही बाहेर यामुळं. तर त्याच्या अगोदर म्हटलं म्हणजे अशा भरपूर अशा ताईंच्या कमेंट येत होत्या की म्हणजे तुमचं गाव काय आहे ताई, त्याचबरोबर तू कुठं राहते काय, म्हणजे असं संपूर्ण असे भरपूर असे क्वेश्चन होते. तसं तर म्हणजे ना आता दोनच महिने झालेत मला असं वाटतं आपलं चॅनल म्हणजे यूट्यूबवर चालू करून. मला ते पण म्हणजे राजस्थानवरून पोस्टिंग झालती. म्हणजे मग 3 ते 4 महिने आम्ही घरीच होतो गावाकडं. तर त्या दरम्यान म्हणजे मला करायचं होतं चालू. तर ते म्हणजे असं चाललं होतं की आज करण उद्या करण, किंवा कधी लक्षातून पण जायचं, पण ते होतं मनात ते करायचं आहे चालू. तर त्याचं त्याविषयी म्हणजे फौजींना पण विचारलं तर त्यांचं कधी म्हणजे हा नाही असं चाललं होतं आमच्या दोघांचं पण. तर एकदाचं ठरवलं म्हणजे करायचं आहे. तर मला असं वाटतं बरोबर म्हणजे फौजी म्हणजे सुट्टीला यायच्या मला वाटतं 2 दिवस अगोदर फक्त मी तो चॅनल सुरू केलाय.
तर फक्त कंप्लीट आता मला वाटतं 2च महिने झालेत तो चॅनल सुरू करून, आपला म्हणजे हा चॅनल सुरू करून. पण इतक्या लवकर म्हणजे त्याच्यावर भरपूर असं म्हणजे सगळ्या म्हणजे ताईंनी खूप असं प्रेम दिलंय ना त्या व्लॉगला, आपल्या म्हणजे ह्या व्लॉगला. तर खूप सगळ्या म्हणजे छान छान कमेंट पण येतात, त्याचबरोबर भरपूर असं प्रेम पण देऊ राहिलेत सगळ्या आपल्या व्लॉगला. त्याबद्दल आहे ना सगळ्यांचं म्हणजे मनापासून धन्यवाद. आणि आपल्या व्लॉगला असंच तुमचं खूप सारं प्रेम इथून पुढं पण म्हणजे खूप सारा सपोर्ट करा. त्याचबरोबर आपले व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असेल ना, म्हणजे आपले व्लॉग्स, शॉर्ट्स, व्हिडिओ सगळं काही, तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा, जेणेकरून म्हणजे मी जेव्हा पण आपले व्लॉग्स वगैरे अपलोड करेन ना त्यावेळी तुम्हाला म्हणजे कळेल आणि तुम्ही आपले व्लॉग्स म्हणजे पाहू शकता. यासाठी तर चला म्हणजे आज आता तिकडं तर जायचं होतं, तर भरपूर असे ताईंचे कमेंट्स होते. म्हटलं तर चला आता या व्लॉग्समध्येच म्हणजे ना त्या कमेंटचे उत्तर पण द्यावे आणि तिकडं पण जाऊन होईल. तर यासाठी म्हणजे हा व्लॉग शूट करायचं चाललं होतं. म्हणजे 2-3 दिवस झालते म्हणजे भरपूर असे ताईंचे कमेंट्स येत होते यामुळं म्हटलं आता त्याच्यावर स्पेशल असा व्हिडिओ बनवत बसण्यापेक्षा ना म्हणजे याच व्हिडिओमध्ये सगळ्यांचे असे उत्तर देते. म्हणजे संपूर्ण म्हणजे सगळ्यांच्याच म्हणजे आपल्या मनात जे आहे ना आपल्या म्हणजे शंका आहेत तर त्याचबद्दल जे प्रश्न आहेत ना त्यांचे सगळ्यांचे मिटून जातील. तर त्याच बहाण्याने म्हटलं आता व्हिडिओ थोडा अगोदर शूट करावा, जेणेकरून मला सगळ्यांचे उत्तर पण देता येतील आणि त्या बहाणे म्हणजे ते पण काम होऊन जाईल कॅन्टीनचं पण. तर एका ताईचं म्हणजे प्रश्न होता की ताई तुम्ही कुठे राहता, तुमचं गाव वगैरे कोणतं आहे. तर आम्ही म्हणजे ना महाराष्ट्रातील अहमदनगर या ठिकाणी राहतो. म्हणजेच आता अहमदनगर नाही, नव्यानं असं नाव त्याचं अहिल्यानगर असं झालेलं आहे. तर त्या ठिकाणी राहतो आणि प्रॉपर म्हणजे ना आम्ही नगरमध्येच राहिला आहोत. म्हणजे नगरमध्ये ना म्हणजे थोडं फार लांब आहे अंतर, एवढं काही जास्त नाही. 2 ते 3 किलोमीटर आहे, थोडं फार लांब त्यापासून. म्हणजे प्रॉपर हे नगरमध्येच आहोत आम्ही. म्हणजे माझं सासर पण नगर आहे आणि माहेर पण हे नगरच आहे. दोन्ही पण जवळच आहेत आणि जवळ म्हणजे एकदम जवळच आहोत. माहेरी जायला मला असं वाटतं साधारण 10 ते 15 मिनिटच लागतात, लगेच पोहोचून जातं. त्यामुळं काही इश्यू नाही. दोन्ही पण सासर आणि माहेर हे सुद्धा खूप जवळ आहे. त्याचबरोबर ना एका ताईंचा अजून एक प्रश्न होता की म्हणजे तुझं शिक्षण किती झालंय का काय असं नाही का त्याबद्दलचा. तर माझं काही एवढं शिक्षण म्हणजे झालेलं नाही आहे, मी फक्त आपली म्हणजे 12वी पास आहे. तर त्यानुसार म्हणजे मी ब्लॉग्स वगैरे शूट करते ना, तर त्यामुळं त्यांना वाटलं असं म्हणजे काही जास्त म्हणजे शिक्षण वगैरे झालंय का माझं असं नाही का त्यानुसार. तर असं काही नाही, म्हणजे मी कॉलेज टाईमला 12वी ही पास केली ती आणि त्यानंतर मला असं वाटतं 1 वर्ष घरी राहिले आणि त्यानंतर म्हणजे आमची अरेंज मॅरेजच आहे. तर मग त्यानंतर 1 वर्षाने माझं लग्न झालं. तर आता लग्नाला म्हणजे या जूनमध्ये तर 4 वर्ष ही पूर्ण होतील आणि ॲनिव्हर्सरी सुद्धा म्हणजे धूमधडाक्यात करणार आहोत, म्हणजे होईल तेवढी तरी. तर सेलिब्रेशन करणार आहोत, तर त्याचा ब्लॉग सुद्धा म्हणजे येईनच त्यावेळी, पण अजून ते लांब आहे. तर चला आत्ताच विषयाच्या बोललो, म्हणजे आत्ता ज्या विषयावर चाललंय ना बोलणं त्याच्यावरच बोलूया पुढं न जाता. तर त्या ताईंचा तो प्रश्न होता. तर माझं 12वी शिक्षण आहे, एवढं काही नाही. म्हणजे लग्न झाल्यानंतर शिकायला म्हणजे काही हर्ज नव्हती, म्हणजे फौजी पण तयारच होते ॲडमिशन वगैरे घ्यायला. पण मला असं वाटतं हा कोरोना टाईम होता आणि त्यावेळी आमचं लग्न पण झालं आणि त्यावेळी म्हणजे ॲडमिशन वगैरे घेणं, इकडं बाहेर वगैरे जाणं ना भरपूर असं अवघड होतं. यामुळं मी काय म्हणजे पुढं ॲडमिशन पण घेतलं नाही, काहीच नाही. आणि मग काही राहूनच गेलं म्हणजे पुढं शिक्षणाचं. आणि त्यानंतर 1 वर्षाने म्हणजे आरू झाली आणि मुलं वगैरे झाली ना, मग तर हे शिक्षण वगैरे काही विसरूनच जावं लागतं. म्हणजे विसरून जायचं नाही, म्हणजे ते पण होतं ॲडजस्ट, पण दुसरं काहीच नाही. घरी असलं तर या गोष्टी ॲडजस्ट होतात, म्हणजे सासू सासरे पण मदत करतात, दुसरे पण मदत करतात. पण इकडं असलं ना कसं आता संपूर्ण आपल्यालाच बघायचं, म्हणजे लेकरं पण, त्याचबरोबर घरातली संपूर्ण कामे हे ते. आणि आता 2 वर्ष इकडं पोस्टिंग, 3 वर्ष तिकडं पोस्टिंग, यामुळे ना ह्या गोष्टी ॲडजस्ट होत नाहीत. आणि पुढं जर झालंच वाटलंच तर मी घेणार पण आहे ॲडमिशन, पण अजून तरी म्हणजे ना तो विचार काही डोक्यात नाही आहे. कारण की आता व्लॉगिंग वगैरे मी काही सुरू केलेलं आहे ना आणि त्यावर भरपूर असा चांगला रिस्पॉन्स पण भेटतोय. तर म्हटलं आता हेच एका प्रकारे म्हणजे चांगल्या म्हणजे आपल्या आईने जेवढं होईल ना तेवढा चांगला प्रयत्न करून बघायचा. मग त्यानंतर जर नाही झालं तर मग पुढे मग विचार करू त्यावर पण. आणि म्हणजे अजून तरी काही तसं काही डोक्यात नाही आहे. आणि अजून पण एका ताईचा प्रश्न होता, म्हणजे आता तुमची पोस्टिंग किती वर्ष झाली तुमच्या सर्व्हिसला, म्हणजे फौजींच्या, त्याचबरोबर तुमची म्हणजे पोस्टिंग आता कुठं आहे आणि मागची पोस्टिंग पण कुठं होती.
तर फौजींचे म्हणजे ना आता जॉबला लागून ना म्हणजे इथं आर्मीत लागून एवढे काय अजून वर्ष झालेले नाही आहेत, ते पण भरपूर असं नवीनच आहेत. नुकतेच 4 वर्ष झालेत, म्हणजे 4 ते 5 वर्ष झालेत मला असं वाटतं. आमच्या लग्नाला म्हणजे आमचं लग्न व्हायच्या अगोदर एखादे 2 वर्ष ते लागलेले आहेत, एवढे वर्ष पण झाले नाही, तर न्यूली जॉईंडच आहेत ते. तर एवढं काही नाही वर्ष झालेले त्यांना लागून. आणि त्यांची फर्स्ट पोस्टिंग आहे ना ही लेहला होती, म्हणजे कारगिलमध्ये पदम या ठिकाणी होती, पदमच्या पण पुढं होती भरपूर अशी. आणि लग्न झालं तर त्यावेळी ना तर 1 वर्ष राहिलं होतं त्यांचं तिथे. तर मी काय सोबत नव्हते, 1 वर्ष घरीच होते. आणि मग त्यानंतर राजस्थानला गेलो होतो आम्ही. तर तिकडे काय म्हणजे सोबत नेण्याची सोयच नसते, खूप थंड असं वातावरण असतं, म्हणजे ते आपल्याला सूट पण होणार नाही, काहीच नाही. यामुळं तिकडं काही कोणत्याच फॅमिली नेऊ शकत नाही कोणी इतक्या लांब. प्रॉपर कारगिलमध्ये असलं म्हणजे सिटीच्या ठिकाणी तर जातात, म्हणजे तिथून पुढं तर काय म्हणजे सोयच नाही जायची. म्हणजे मग आम्ही आहे ना त्यावेळी काही सोबत नव्हतो. मग 1 वर्षांनी जेव्हा त्यांची पोस्टिंग राजस्थानला झाली, म्हणजे राजस्थानमध्येच जैसलमेर या ठिकाणी झाली होती, म्हणजे एकदम सिटीमध्येच होतो आम्ही प्रॉपर, संपूर्ण असं जवळ 1-2 मिनिटावरच गार्डन, त्याचबरोबर म्हणजे थोडंफार आपलं चालत गेलं तरी लगेच मार्केट, संपूर्ण गोष्टी इतक्या जवळ होत्या ना बास. आणि जैसलमेर म्हणजे फिरण्यासाठी एकदम म्हणजे एकच नंबर सिटी आहे. त्याचबरोबर किती म्हणजे लाल किल्ला, त्याचबरोबर गडीसर तालाब, तनोट माता, त्याचबरोबर भरपूर असे ठिकाणी हिंडलो आम्ही तिथं. ते सुद्धा म्हणजे एक पहिल्यांदाच म्हणजे मी आयुष्यात एवढं असं म्हणजे फिरले असतं तिथं, ते पण आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर. तर भरपूर असं छान होती ती पण पोस्टिंग. तर त्या ठिकाणी पण अशा भरपूर अशा म्हणजे बघण्यासारखे आणि फिरण्यासारखे म्हणजे पर्यटन स्थळ पण आहेत. तर म्हणजे तुम्हाला जर कधी वाटलंच ना फिरायला जायचं तर नक्की तिथं व्हिजिट द्या राजस्थानला, कारण की भरपूर छान आहे तिथं म्हणजे फिरण्यासारखे स्थळ. तर आणि त्याचबरोबर म्हणजे ना एकच नंबर आहे. त्याचबरोबर जीप सफारी, उंट सफारी मस्त असे आहे, तिथं सुद्धा गेलो होतो आम्ही. तर राजस्थानी पोस्टिंग म्हणजे तिथं मागल्या वेळेस तिथं पोस्टिंग होती जैसलमेरमध्ये, आणि आता तिथून झाली डायरेक्ट इथं पोस्टिंग म्हणजे नागालँडमध्ये आपण दिमापूर या ठिकाणी आहोत आता. तर म्हणजे आता इथं पण ना दिमापूरला पोस्टिंग होऊन मला वाटतं 6 महिने झाले असते, म्हणजे 6 महिने का आपण इथं आलेले झाले नाहीत. म्हणजे जशी पोस्टिंग राजस्थानवरून झाली ना त्यानंतर फौजी 1 महिना घरी राहिले, मग त्यानंतर इथं आलते. तर 3 ते 4 महिने त्यांनी इथं म्हणजे क्वार्टर वगैरे सेक्शन केली, त्याचबरोबर संपूर्ण म्हणजे वातावरण इकडं तिकडं पाहिलं. त्याचबरोबर म्हणजे पहिल्यांदा मेन डेटमध्ये गेले होते, पण तिथं आहे ना शाळा वगैरे एवढी जवळ नाही आहे, त्यामुळं ते इथं आले. आणि मग आता इथं कसं शाळा आहे ना मस्त अशी जवळच आहे आरूला, कधीतरी घालावं लागणार पुढच्या वर्षी, नाही तर त्याच्या पुढच्या वर्षी तरी, पण त्यासाठी आहे ना इथं घेतलेलं आहे म्हणजे क्वार्टर वगैरे. तर ही पण क्वार्टर आहे ना अजून 7-8 महिन्यांनी चेंज करणार, म्हणजे आपल्या जिथं क्वार्टर आहेत ना प्रॉपर तर त्या भेटणार आहेत आपल्याला. सध्या तरी इथं म्हणजे ठेवले, कारण की नंबर लागतात क्वार्टरला प्रत्येकाचे, तर यानुसार. तर म्हणजे आता सध्या तरी इथं आहोत दिमापूरमध्ये. आता पुढची पोस्टिंग काय सांगता येत नाही, पण जोपर्यंत आहे ना तोपर्यंत फुल म्हणजे एन्जॉय करायचं सोबत आहे तोपर्यंत, आणि हा टाइम म्हणजे आनंदात घालायचा, कारण की हे गेलेली वेळ ना खरंच पुन्हा येत नाही. मग आपण ज्यावेळी घरी जातो ना त्यावेळी म्हणजे या गोष्टी खूप अशा मिस करतो. तर त्यामुळं हा टाइम बेस्ट असा घालून घ्यायचा. नंतरचं म्हणजे काळजी करत बसला ना तर म्हणजे हा टाइम पण असा वेस्ट जातो. यामुळे पुढचा विचार करायचा नाही, आताचा सध्याच करायचा. तर आता सध्या दिमापूरमध्ये आहोत आणि इथलं वातावरण पण भरपूर असं छान आहे, म्हणजे चांगलंच आहे. पण एवढंच आहे फक्त पावसाचंच, म्हणजे बाकीचं काही नाही. आणि संपूर्ण गोष्टी कॅम्पच्या आतच आहे, फक्त फिरायला वगैरे काय अजून काही गेलेलं नाही आहेत. कारण की जेव्हा राजस्थानला होतो तेव्हा तिथं गाडी वगैरे संपूर्ण आपली स्वतःची म्हणजे नेलेली होती, यामुळे कुठं पण गेलं आणि कधी निघलं तरी काही नसं वाटत. पण इकडे काय अजून आणलेली नाही आहे, म्हणजे आणली तर पुढे काही सांगता येत नाही, पण अजून तरी नाही, यामुळं नाही फिरत आता. पण जेव्हा टाइम भेटेल तेव्हा नक्कीच जाऊ. म्हणजे आम्हाला येऊन तरी आता म्हणजे आम्हाला जेव्हा घेऊन आलेत ना फौजी त्यावेळी आम्हाला तरी इथे येऊन ना मला स्वतः तर 2 महिनेच झाले. त्याच्या अगोदर त्यांनी क्वार्टर वगैरे सेक्शन केली, मग न्यायला आले, त्यामध्ये काही महिने गेले. तर 6 महिने झालेत आता इथे येऊन, आणि धीरे धीरे करता म्हणजे होईन पण आता म्हणजे इथे सेट तर बऱ्यापैकी झाले. आणि ज्यावेळी क्वार्टर भेटेल तेव्हा तिकडे शिफ्ट करणार आपण, म्हणजे अजून नाही तरी दिवाळीपर्यंत तरी थांबावं लागणार आहे इथं, मग त्या दरम्यान होईन मला असं वाटतं. काम अजून तरी इतक्या लवकर होणार नाही, कारण की त्यांची पोस्टिंग झाल्यावर ते जाणार मग आपण तिथं शिफ्ट होणार, असं काही असतं. तर आता आहे ना हेच असे प्रश्न होते भरपूर असे थोडेफार. तर त्या ताईंना म्हणजे त्या ताईंचे प्रश्न होते हे, तर म्हटलं त्याचा आता स्पेशल असा ब्लॉग बनवत बसण्यापेक्षा ना म्हणजे त्यांना उत्तर द्यायला. तर चला आता हा जो ब्लॉग शूट करते ना तर यामध्येच त्यांच्या प्रश्नांचे उत्तर देऊन टाकावा. तर असं काय होते म्हणजे हे सगळ्या
सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तर आय होप म्हणजे तुम्हाला सगळ्यांना समजले असतील. तर चला आता म्हणजे ज्यावेळी आम्ही आता कॅन्टीनला जातो ना तर तिथून पुढे तो ब्लॉग आपला शूट होईल. तर चला आता फायनली म्हणजे ना 3 वाजलेत आणि आता सगळेजण येऊन थांबलेत. तर चला आता जाऊ आता कॅन्टीनला. सगळ्या जणांना म्हणजे भरपूर असं काही ना काही घ्यायचंय. आता मी पण बघते भेटलं तर घेईन, नाही तर तशीच येईन. आरूला पण सुद्धा म्हणजे झोपेतूनच उठून घेतले. आता ती पण एक्सायटेड झाली चालायला. हा बाबा आले आले. तर चला आता जाऊया. हे आमच्या आरू मॅडम. चल बाबू चल, मला कॅन्टीन कार्ड घेऊ दे, नाही तर ते आपलं मेन म्हणजे तेच राहायचं. हे ATM कार्ड आणि हे कॅन्टीन कार्ड हेच मेन आहे. तर चला तर आता म्हणजे ना फायनली निघालो होतो आता कॅन्टीनला जाण्यासाठी. कारण की ना 3 ते 3:30 वाजले होते. म्हटलं आता लवकर जाऊन यावं, कारण की परत अंधार पण इकडे लई लवकर पडतो ना यामुळं. आणि 3:30 वाजताच म्हणजे त्यांची जेवणाची वगैरे सुट्टी झालेली असते ना दुपारी, मग नंतर उघडती कॅन्टीन. तर तिकडं काय जायचं होतं आता. आणि ही मस्त अशी ना एक म्हणजे आमच्या शेजारचीच दीदी आहे. तर ती एक चालली होती आमच्यासोबत. ती 4 वर्षाची त्यांची एक मुलगी आहे. ती एक म्हणजे तिला घेतलं होतं सोबत, कारण की माझी आरू मग येड्यावानी करणार नाही, काही नाही, तिच्यासोबत खेळन. कारण की तिचे पप्पा गेले होते ना दुपारी ऑफिसला म्हणजे आरूचे. तर यामुळं म्हटलं आता तिला सोबतच घेऊन जावं लागणार, नाहीतर ते असते ना घरी मग त्यांच्यापाशीच ठेवलं असतं. पण आता काही घेऊनच गेले होते तिला मी. आणि म्हणजे आतमध्ये आपल्या कॅम्पच्या आत पण एक मोठी कॅन्टीन आहे आणि ती आपल्या सगळ्यांची. त्याचबरोबर बाहेरच्या साईडला सुद्धा म्हणजे बाहेरून थोडं आहे ना आपल्या मस्त असं अजून पण एक कॅन्टीन आहे. तर तिथं काही जायचं होतं. तर मस्त असं आहे ना म्हणजे आम्हाला असे कॉम्पॅक्ट वगैरे पावडर वगैरे, त्याचबरोबर मला आरूचे आहे ना बेबी फेसवॉश वगैरे काय ते म्हणजे असं दिसन ते आणायचं होतं भरपूर असं सामान. कारण की आता 1-2 महिने झाले असं कॅन्टीनचं सामान भरलेलं. आणि मी काय गेले नव्हते, मला डेली यूजसाठी पण क्रीम लागत होती. तर ह्या ताईन त्यानं म्हटलं की इथं भेटून जाईन या कॅन्टीनमध्ये, त्यामुळं आलो होतो. तर ती काय बंदच होती, यामुळे गेटपाशी थोडा वेळ बराच वेळ वाट बघितली. मग नंतर उघडली थोड्या वेळाने. दीदींनी कॉल केला त्यांच्या हस्बंडला, मग नंतर उघडली कॅन्टीन. मग नंतर आतमध्ये जाऊन बसलो थोडा वेळ, कारण की आतमध्ये त्यांना म्हणजे थोडं चालू करायला याला थोडा टाईम लागतो. तर 5 ते 10 मिनिटं बाहेर बसलोत मस्त अशा गप्पा वगैरे मारत, काय घ्यायचं काय नाहीचं डिस्कशन चाललं होतं. तर माझ्या म्हणजे त्याच दीदीने सांगितलं की तुझ्या स्किनला म्हणजे कोणती पण अशी म्हणजे नाही का क्रीम वगैरे सूट होईल, त्यात काही एवढं नाही. कारण की माझ्या स्किनला म्हणजे कसं पिंपल्सचं वगैरे काहीच इश्यू नाही आहे हे ते यामुळं. पण पाहिलं तर नाही या कॅन्टीनमध्ये मला काहीच भेटले नाही. तर ब्युटी प्रोडक्ट्स बऱ्यापैकी आहे ना संपूर्ण असं सामान म्हणजे खतमच होत आलं होतं. कारण की कॅन्टीनच्या सामानचं कसं असतं म्हणजे आलं ना तुरंत जावं लागतं, नाही तर मग लगेच संपून जातं. यामुळं मग ते काय भेटलं नाही. यामुळं काय केलं मग येता आहे ना म्हणजे दुसऱ्या कॅन्टीनमध्ये वळालोत. तिथं आता नव्यानं सामान आले, पण ते म्हटलं अजून त्याला 2-4 दिवस लागते म्हणजे सुरू होण्यासाठी, ते लावण्यासाठी. तर तिथं काही विचारलं हे केलं. मग म्हटलं आता चला डायरेक्ट मंगळवारीच येऊ, म्हणजे मंगळवारी सुरू होणार आहे. तर इथे घ्यायचं होतं पुष्पा दिदीला म्हणजे काहीतरी घरात आपल्या वस्तू वगैरे नाही का. तर मला चाललं होतं खूप दिवसाचं आईस्क्रीम खाण्यासाठी. आता लागलाय उन्हाळा, पण फौजी काय आणेनात कारण की म्हणजे इकडं वातावरण अजून पण थोडं थंडच आहे यामुळं. तर एकदाची आईस्क्रीम घेतली आणि आता निघलो होतो घराकडे जाण्यासाठी. मस्त असं तिथंच खाऊन घेतली आणि आता म्हटलं चला घराकडं आता. आरू कहाँ गया? हम लोग हैं जा रहे हैं रोड से। उधर से अगर कुछ सामान चाहिए तो बोलना। हम लोग आ गए थे वेस्ट बंगाल से, असम से। हम लोग डांस करेंगे जब बोल उस दिन जो डांस करा। हाँ नागिन डांस हमने किया था पार्टी में तब। मुझे एक नाश्ता देखिए और भैया बोला हे तर आता सगळे यांच्या भाषेत बोलतात, कारण की हे इकडं आसामी आहेत ना, या दोघींच्या पण भाषा एकदम मॅच होऊन जातात. त्यामुळे ते आता मस्त गप्पा मारतात. आपणच फक्त वेगळे पडतो त्यात, कारण की आपल्याला कळतच नाही त्यांचं बोलणं. तर चला आता फायनली एकदाची घरी पोहोचले होते मी आणि खूप उशीर झालता ना, यामुळे थंडी पण वाजली होती. त्यामुळे आल्याबरोबर पहिले जॅकेट घालून घेतलं आणि आता स्वयंपाक वगैरे करावं लागन. तर चला आता आजचा ब्लॉग इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया म्हणजे पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ना मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि आय होप तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर पण भेटले असते ना आजच्या आपल्या एका ब्लॉगमध्ये. तर चला भेटत जाऊ पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू.